जय शिवराय, जय शंभूराजे. भारतीय शास्त्रीय संगीतात काही कलाकार असे जन्माला येतात, ते केवळ वाद्य वाजवत नाहीत, तर त्या वाद्याला आत्मा देतात. तबल्याच्या दुनियेत असे एक महान नाव म्हणजे उस्ताद झाकीर हुसेन. उद्या 15 डिसेंबर या थोर कलाकाराच्या निधनास 1 वर्ष पूर्ण होत आहे. पण त्यांच्या तबल्याचे बोल आजही कालावतीत घुमत आहेत, काळाच्या मर्यादा ओलांडून. उस्ताद झाकीर हुसेन हे केवळ तबलावादक नव्हते, तर ते तालाचे तत्वज्ञ, लयबद्धतेचे शिल्पकार आणि भारतीय संगीतातील जागतिक दूत होते. वडील उस्ताद अल्ला रखा खान यांच्याकडून मिळालेल्या तबल्याची परंपरा त्यांनी केवळ जपली नाही, तर तिला नवे आयाम दिले. त्यांच्या बोटातून निघणारे धा धिन तिन्ना हे फक्त बोल नव्हते, ती एक संवादाची भाषा होती. झाकीर हुसेन यांच्या तबला वादनाची खासियत म्हणजे भाव, स्पष्टता आणि सौंदर्य. साथ करतानाही ते स्वतंत्रपणे बोलायचे आणि स्वतंत्र वाजवतानाही ते संवाद साधायचे. शास्त्रीय संगीत असो, जुगलबंदी असो किंवा फ्युजन, प्रत्येक ठिकाणी त्यांनी तबल्याची प्रतिष्ठा उंचावली. पाश्चात्य संगीताबरोबर केलेले प्रयोग हे भारतीय संगीत जागतिक पातळीवर नेणारे ठरले. त्यांचे वादन ऐकताना असे वाटायचे की तबला बोलतो आहे, हसतो आहे, कधी गंभीर होतोय तर कधी आनंदाने नाचतो आहे. म्हणूनच म्हटले जाते की उस्ताद झाकीर हुसेन यांचा तबला ऐकायचा नसतो, तो अनुभवायचा असतो. एक कलाकार म्हणून ते जितके महान होते, तितकेच ते एक संवेदनशील, विनम्र आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. नव्या पिढीला त्यांनी अनेक प्रोत्साहन दिले. ताल म्हणजे शिस्त, पण त्यातही स्वातंत्र्य आहे, हा त्यांचा विचार आजही अनेक कलाकारांना दिशा देतो. आज ते आपल्यासोबत शारीरिक स्वरूपात नसले तरी त्यांची कला, त्यांचे बोल, त्यांची लय अजूनही जिवंत आहे. प्रत्येक तबल्याच्या ठेक्यात, प्रत्येक रंगमंचावर, प्रत्येक रसिकाच्या मनात उस्ताद झाकीर हुसेन आजही वाजत आहेत. उस्ताद झाकीर हुसेन अमर आहेत, कारण कला कधीच मरत नाही. उस्तादांना विनम्र अभिवादन. जय भवानी.